टाळ्या मित्रांनो, ज्यांच्या संकल्पनेतून हा खासदार क्रीडा महोत्सव दरवर्षी आपल्या इथे असतो. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या स्पोर्ट्सच्या मंत्री भारत सरकारच्या आदरणीय रक्षाताई खडसे, आपले संयोजक संदीपजी, आमदार संजय बेंडे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णाभाऊ खोपडे आणि नुकतंच महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर ज्यांची निवड झालेली आहे, वर्धा आणि चंद्रपूर मतदारसंघातून असे माननीय अरुण लखानी, या ठिकाणी उपस्थित आपल्या महापौर नीताताई, माजी खासदार डॉक्टर महात्मेजी, आपल्या संपूर्ण खासदार क्रीडा महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व खेळाडू मित्रांनो आणि बहिणींनो, मागच्या वर्षी आपण अतिशय उत्साहामध्ये 7वा क्रीडा महोत्सव केला होता. 80,000 खेळाडूंनी त्यावेळी भाग घेतला. पण यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला काही महोत्सव करता येऊ शकला नाही आणि त्यामुळे आपल्याला उशीर झाला आणि उन्हाळ्याची ऊन लक्षात घेता आपण तो मर्यादित केला. त्यामुळे मागच्या वेळेपेक्षा जवळपास अर्ध्यापेक्षाही कमी एवढ्या खेळाडूंना भाग घेण्याची संधी मिळाली. पण मी आपल्या सगळ्यांना सांगतो की पुढल्या डिसेंबर जानेवारीमध्ये आपण जेव्हा आता लगेच क्रीडा महोत्सव करू, त्यावेळी हा खासदार महोत्सव दरवेळी सर्व लोकांची, विशेषतः नागपूर जिल्ह्यापासून तर अन्य जिल्ह्यातल्या लोकांची नाराजी असते की आम्हाला यात का सहभागी करत नाही. पुढच्या वेळी आपण हा विदर्भस्तरीय खासदार क्रीडा महोत्सव करूया आणि 1 लाखापेक्षा जास्त खेळाडू याच्यात नक्की भाग घेतील आणि आपण भव्य प्रमाणामध्ये याचं आयोजन करूया. मला अतिशय आनंद आहे की या महोत्सवाच्या निमित्ताने एक उत्साह बघायला मिळाला. जी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित झाली त्यात 10,000 जवळपास लोकांनी, खेळाडूंनी भाग घेतला. त्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण स्पर्धा घेतल्या त्या अपेक्षेपेक्षा जास्त झाल्या आणि म्हणून या नागपूर शहर हे स्पोर्ट्स कॅपिटल व्हावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. पण ती जर पूर्ण करायची असेल तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. मला अतिशय सांगताना आनंद होतोय की आपल्या महापौर या ठिकाणी उपस्थित आहे, आदरणीय देवेंद्रजी उपस्थित आहेत, आपले आमदार सगळे उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या सहकार्याने आपण नागपूर शहराची एक मोठी योजना तयार केलेली आहे. यशवंत स्टेडियमच्या तिथे आता आपण मोठं स्टेडियम तर तयार करणारच आहोत, पण त्याचबरोबर स्विमिंग टँक्स, ऑडिटोरियम, सर्व प्रकारच्या व्यवस्था असणारं अच्छा यावत सुंदर असं स्टेडियम आपण तिथे तयार करतो आहे. नेताजी मार्केट जे आहे तिथेही पण आपण खेळाच्या दृष्टीने देखील मोठं मार्केट उभं करतो आहे, त्यामध्ये पण स्विमिंग टँक ठेवलेला आहे. कॉटन मार्केट आणि संत्रा मार्केट याच्याही भव्य प्रकल्पामध्ये पूर्ण स्पोर्ट्सच्या सगळ्या सुविधा राहणार आहेत. त्याचबरोबर पारडीला NHI तर्फे ते मार्केट उभं करण्याकरता आम्ही 40 कोटी रुपये दिलेले आहेत आणि महानगरपालिकेला, आणि त्या ठिकाणी मोठा स्पोर्ट्स क्लब पारडीलाही पण आपण उभं करतो आहे. त्याचंही काम लवकरच सुरू होणार आहे. कमाल टॉकीज चौकामध्येही पण हा जो उड्डाणपूल आपण आता बांधून जवळपास पूर्ण करत आणलेला आहे, त्याकरता NHIने 60 कोटी रुपये मार्केट बांधण्याकरता दिलेले आहे आणि त्यामध्ये आपण मोठा त्या ठिकाणी स्विमिंग टँक, कबड्डी, खो खो यापासून बॅडमिंटन, सर्व प्रकारचे खेळांनी सुविधायुक्त मोठा स्पोर्टिंग क्लब आपण तिथेही निर्माण करणार आहे. नागपूर शहरामध्ये विशेषतः ज्या ज्या ठिकाणी आपण जागा रिकाम्या आहेत, सक्करदऱ्याला देखील आपण अशाच प्रकारचा मोठं स्पोर्ट कॉम्प्लेक्स आणि मार्केट उभं करणार आहे. साधारणतः 25 स्विमिंग टँक नागपूरमध्ये निर्माण व्हावे आणि ते विशेषतः इथल्या युवकांना, युवतींना, सगळ्यांना अतिशय स्वस्त दरामध्ये जवळपास खेळण्याकरता उपलब्ध व्हावे. या सगळ्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून अजून एक कल्पना समोर आली की आपल्या शहराच्या बाजूला महानगरपालिकेची 7 एकर जागा आहे आणि त्या ठिकाणी स्पोर्ट्स करतात आहे. तर त्या ठिकाणी पण आता प्रपोजल तयार करून कल्पना अशी आहे की आपण एक क्लब तयार करायचा आणि क्लबच्या पैशामधून कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल ही सगळी ग्राउंड स्वस्तात
जवळपास सगळ्या आपल्या मुलांना खेळता येईल अशी करायची आणि त्याच्या बाकीच्या पैशातून मग क्लब उभा करायचा. असाच एक क्लब आपण नंदनवनच्या पुढे पूर्व नागपूरमध्ये कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघामध्ये आपण करायचं ठरवलेलं आहे. त्याची मेंबरशिप पण सुरू होणार आहे आणि त्याचं टेंडर काढून महानगरपालिकेकडनं ते आपल्याला माननीय देवेंद्रजींच्या सहकार्याने मिळेल आणि नक्कीच त्या ठिकाणी पण मोठ्या सुविधा होणार आहे. या ठिकाणी MIDCची 9 एकर जागा आहे जी आपल्या इथे वाडीला आहे. त्याही ठिकाणी आपण एक स्पोर्ट क्लबचा प्लॅन पूर्ण केला आहे. लवकरच त्याच्याही कामाला सुरुवात होणार आहे आणि मुळे त्याही भागामध्ये खेळण्याच्या सुविधा प्राप्त होणार आहे. नागपूर शहरातल्या विशेषतः पूर्व नागपूर असेल, उत्तर नागपूर असेल, दक्षिण नागपूर असेल, जो मागासलेला भाग आहे जिथे गरीब वस्ती आहेत तिथल्या मुलामुलींनाही खेळण्यात चांगली संधी मिळाली पाहिजे याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी रक्षाताई उपस्थित आहेत, देवेंद्रजी उपस्थित आहेत. साईची मोठी योजना होती पण ती योजना सध्या कंपाऊंडवाले तर तिथलं सगळं अतिक्रमण हटवलं, थोडंसं राहिलं आहे आणि मोठी जवळपास 100-150 एकर जागा आहे आणि त्या ठिकाणी मोठं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं स्टेडियम आणि सगळ्या व्यवस्था करायचा त्या ठिकाणी योजना आहे. त्याकरताही पण त्यांचं सहकार्य मिळेल. मी देवेंद्रजींना धन्यवाद देईन की माणकापूरला त्यांनी अतिशय सुंदर योजना तयार केलेली आहे आणि त्याही ठिकाणी हजारो खेळाडू खेळू शकतील अशा अद्ययावत सुविधा प्राप्त होणार आहे. या सगळ्या सुविधा ज्या आहेत यातून आमचं जे स्वप्न होतं की नागपूरला संध्याकाळी 1 लाख मुलं मुली या मैदानावर खेळल्या पाहिजे आणि नागपूर हे स्पोर्ट्स कॅपिटल झालं पाहिजे, ते स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्पोर्ट असोसिएशनच्या सहकार्याची गरज आहे. अजून एक चांगली योजना आहे, तिला यश मिळेल असं वाटतं आहे आणि त्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठाची रामदासपेठला जी काचीपुऱ्याची जागा आहे त्या जागेवर जवळपास आपल्याला सर्व लोकांशी बोलणं झालेलं आहे. झोपडपट्टीपासून सगळ्यांचं पुनर्वसन करणार आहे आणि त्या ठिकाणी आत्ताच मी अरुण लखानी यांना सांगितलं की ते बॅडमिंटनच्या असोसिएशनचे पण अध्यक्ष आहे. आपल्याला त्या ठिकाणी आम्ही एक मोठा क्लब करणार आहे त्या योजनेतून आणि एकाच ठिकाणी जवळपास 20 बॅडमिंटनचे कोर्ट एका स्टेडियममध्ये करणार आहे. टेनिसचे कोर्ट तयार करणार आहे, 2 स्विमिंग टँक तयार करणार आहे आणि कबड्डी खो खोचे आउटडोअर स्टेडियम तयार करणार आहे, व्हॉलीबॉल बास्केटबॉलचे करणार आहे, मोठी व्यायामशाळा करणार आहे की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्या युवतींना त्या ठिकाणी भाग घेता आला पाहिजे. आपल्या या नागपूरचं अजून वैशिष्ट्य असं आहे की आपण वाडीला त्या ठिकाणी मोठं वाडीच्या ठिकाणी ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटर तयार होत आहे आणि या ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विशेषतः जगातलं अतिशय आकर्षणाचं असं ते केंद्र आहे. आणि त्याचबरोबर आता बावनकुळे अनायसे उपस्थित झाले त्यामुळे त्यांनाही विनंती आहे की आपल्या इथे उमरेडची WCL माईन आता बंद झालेली आहे. मी बार्सिलोनाला स्पेनमध्ये गेलो होतो आणि तिथला एक स्टेडियम पाहिला. 1 लाख लोक बसू शकतात असा स्टेडियम असा वरती उचलला जातो. अतिशय सुंदर असं जगातला उत्तम आहे आणि म्हणून आपल्याकडे कोल माईन आता बंद होणार आहे. ती सगळी जागा उपलब्ध आहे आणि नागपूर शहरातून आता केवळ 20 ते 25 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचता येईल आणि त्यामुळे कोल फंड पण मिळेल आणि देवेंद्रजी या ठिकाणी आहेत. जागतिक दर्जाचा असा मोठा स्टेडियम आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स आपल्या इथे जर झाला तर तो केवळ आपल्या राज्याकरता नाही तर देशाच्या आकर्षणाचं केंद्र ठरेल आणि सगळ्या इंटरनॅशनल इव्हेंट या ठिकाणी होतील. मधल्या काळामध्ये माझ्याकडे बार्सिलोना फुटबॉल क्लबचे पदाधिकारी भेटले स्पेनमधले आणि त्यांनी भारतात 3 स्पर्धा घ्यायचं ठरवलेलं आहे. त्यामध्ये त्यांना मी विनंती केली की तुम्ही एक नागपूरला घ्या आणि याकरता आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलचे खेळाडू हे नागपूरला येणार आहेत या सामन्याकरता. त्याकरता आपल्याला यशवंत स्टेडियम जे आहे जे महानगरपालिकेचं आहे त्याच्यात थोड्या दुरुस्त्या कराव्या लागतील, थोडंसं चांगलं सुधारावं लागेल तरच ती स्पर्धा या ठिकाणी त्या ठिकाणी सामना होईल आणि त्यामुळे हा जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी मोठा फुटबॉलचा सामना व्हावा असा प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि आपले सगळे आमदार आणि महानगरपालिका आणि NITच्या सहकार्याने आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे काम करतो आहे. माझी एक विनंती सगळ्या क्रीडा संस्थांना आहे की आता पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. आचारसंहिता असल्यामुळे मधल्या काळामध्ये मीटिंग घेता आली नाही, पण फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 25 ते 30 लाख झाडं तयार केलेली आहे. आणि यावेळी आपण नागपूर शहरामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये 25 लाख झाडं लावण्याचं ठरवलेलं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्या 8 दिवसात लगेच त्याची मीटिंग आपण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत घेऊ. कलेक्टर आणि कारण आचारसंहितेमुळे जरा ही मीटिंग घेता आली नाही आणि त्यामध्ये फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी पण रोपं तयार केलेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या प्रत्येक मैदानावर ही झाडं लावण्याकरता आपण आपली नावं नोंदवून तेवढी झाडं लावण्याकरता मदत करा. आपण त्याला इटॅग करणार आहे आणि ती इटॅग केल्यामुळे मग त्याचा हिशोब पण राहणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणं ही स्पोर्ट्समध्ये काम करणाऱ्या खेळाडूंची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. आपल्याला जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मुक्त आपला सगळं शहर करायचं आहे. मला आनंद आहे की परवाच मी देशातली पहिली मारुती सुझुकीची वॅगनॉर गाडी ही 100% बायो इथेनॉलवर चालणारी लॉन्च केली आहे. आणि आपल्या 5 पैकी 3 मोटरसायकल ज्या कंपनीच्या हिरो, त्यांनी 2 मोटरसायकल 100% इथेनॉलवर आपण त्या ठिकाणी ते पण लॉन्च झालेलं आहे. आपल्या नागपूर शहराला आणि जिल्ह्याला आता लवकरच आपण पेट्रोल मुक्त करण्याचा आपण सगळ्यांनी संकल्प करावा. आणि यानंतर घेणारी गाडी जी आहे ती एक तर इथेनॉलवरची नाही तर इलेक्ट्रिकवरचीच आपण घेऊ, पण फॉसिल फ्युएलवरची घेणार नाही आणि प्रदूषण होऊ देणार नाही. अशी जर काळजी आपण घेतली तर आपल्या सगळ्यांचं जीवन सुसह्य होण्याकरता मदत होणार आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी भाग घेतला. अनेक उत्तम क्रीडा क्षेत्रात ज्यांनी काम केलं आणि जे एखाद्या पिलरप्रमाणे उभं राहून त्यांनी या खेळाला प्रोत्साहन दिलं, त्याकरता अशा सगळ्या क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या प्रवर्तक अशा महर्षींचा सत्कार आपण केलेला आहे. असे अनेक लोक अजून जास्त तयार झाले पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे क्रीडा विश्व अजून सन्मानित होणार आहे. आणि म्हणून याकरता त्यांचा जसा सत्कार झाला तसा ज्या खेळाडूंनी आज या ठिकाणी स्पर्धेत यश मिळवलं त्यांचाही सत्कार होणार आहे. आपल्या इथे प्रत्येक एरियात वेगवेगळी वैशिष्ट्य आहे. आपल्या मध्य नागपूरमध्ये, उत्तर नागपूरमध्ये आणि कामठीमध्ये फुटबॉल आहे. आपल्याकडे सदरमध्ये हॉकी आहे. महालामध्ये कबड्डी खो खो आहे. पश्चिम नागपूरमध्ये कबड्डी खो खो आहे. त्याचबरोबर क्रिकेटची पण मोठी मैदानं तयार झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहरात सर्व प्रकारची राष्ट्रीय खेळ असतील, त्या सर्व खेळाडूंनी भाग घेतला पाहिजे. अनेक शाळांची जी मैदानं आहेत ती पण चांगली आहेत. माझी महापौरांना विनंती आहे की NITचं पाणी शुद्ध करणारे काही 4-5 प्रकल्प NITचे महानगरपालिकेचे आहे. आणि कालच बावनकुळे साहेब, मी एका कार्यक्रमात होते, आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या, तर विद्यापीठ कॅम्पसच्या समोरची झाडं पाण्या वाचून वाळताना मला बघायला मिळाली. तेव्हा मी त्यांना सूचना केली की आपल्याजवळ पाणी आहे, हे जे रिसायकलिंग केलेलं पाणी आहे हे सगळ्या शाळांना, कॉलेजला, युनिव्हर्सिटीला, ज्या ज्या ठिकाणी मैदानावर मुलं उन्हाळ्यात खेळतात त्या ठिकाणी पाणी टाकण्याकरता जर आपण दिलं तर मैदानं खेळण्याच्या स्थितीमध्ये राहतील. आणि याच पाण्याचा उपयोग आपण झाडाच्या रक्षणाकरता केला तर आपली झाडं देखील वाढण्याकरता मदत होईल. जवळपास 5-6 ठिकाणी हे पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून त्या योजनेचा देखील आपण क्रीडा मंडळांनी फायदा घ्यावा. या ठिकाणी आपण महापौरांना आपली मागणी नोंदवावी. त्या NIT आणि महानगरपालिकेच्या थ्रू आपल्या मैदानावर बाल्या बोरकर आपले इथे उपस्थित आहेत. आपल्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हे जर पाणी देता आलं तर आपली मैदानही चांगली राहतील आणि आपल्या मुलांना खेळण्याकरता चांगलं मैदान पण उपलब्ध होईल. पुन्हा एकदा ज्या ज्या खेळाडूंनी भाग घेतला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये संदीप जोशी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्रीडा संघटना यांनी खूप प्रयत्न केले. विशेषतः पियुष आंबुलकर यांनी खूप परिश्रम घेतले आणि सगळ्या क्रीडा असोसिएशननी याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. हजारो पंच होते, पण या सगळ्यांनी यामध्ये उत्तम भाग घेतला आणि ही स्पर्धा यशस्वी केली. याबद्दल पुन्हा एकदा
सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्यामध्ये इथे उपस्थित झाले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री नवनीत सिंग तुली यांना आमंत्रित करतो. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसा आपले पालकमंत्री. आणि 2 शब्द आदरणीय बावनकुळे साहेब बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो स्वागतानंतर. खासदार क्रीडा महोत्सव समितीचे संयोजक आदरणीय संदीप जोशीजी हे आदरणीय बावनकुळे साहेब यांचं स्वागत करतात. जोरदार टाळ्या मित्रांनो. आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री. खूप खूप धन्यवाद. आणि मी सरांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे.